तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीला लागण्याआधी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते। विशेषतः सरकारी नोकरीवेळी हा नियम काटेकोरपणे पाळला जातो। पोलीस व्हेरिफिकेशन राहिल्यामुळे नोकरीवर रुजू होण्यास उशीर होतो। अनेकदा लाल फितीच्या कारभारात पोलीस व्हेरिफिकेशनला वेळ लागतो। अशा वेळी उमेदवारांसाठी हा कटकटीचा विषय बनून जातो। पण अशा उमेदवारांना आता दिलासा मिळणार आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सोलापुरात अहले हदीस यांच्याकडून आज रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे। शहरातील सोशल उर्दू हायस्कूल येथे हे रक्तदान शिबिर सुरू असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत यात रक्तदाते रक्तदान करू शकतात, अशी माहिती आयोजकांनी दिली। लोकांनी रक्तदान करून शिबिरास प्रतिसाद द्यावा असे आवाहनही या प्रसंगी आयोजकांनी केलंय। पंढरपुरात 10च्या बनावट नोटा जप्त, दोघा संशयितांना 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर पंढरपुरात बनावट नोटांचे मोठे रॅकेट समोर आले आहे। पंढरपूर शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने केलेल्या या कारवाईमध्ये तब्बल 10,14,000च्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत। बनावट नोटांचे रॅकेट उघड झाल्याने पंढरपुरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी राजू विश्वनाथ चोरमले राहणार बारडी आणि अतुल भारत तावरे राहणार करकम तालुका पंढरपूर या 2 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। मोबाईलचा स्फोट, मुख्याध्यापकाचा जागीच मृत्यू। दुचाकीने प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या शर्टच्या खिशातील मोबाईलचा स्फोट झाल्याने दुचाकी चालक शिक्षकाचा मृत्यू झाला, तर मागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला। ही घटना 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजेच्या सुमारास अर्जुनी मोरगाव व साकोली तालुक्याच्या सीमेवर टोला सिरेगाव बांध सानगडी मार्गावर घडली। सुरेश भिकाजी संग्रामे वय 54 राहणार टोला सिरेगाव बांध तालुका साकोली जिल्हा भंडारा असे मृतकाचे, तर नथू गायकवाड असे गंभीर जखमीचे नाव आहे। गायकवाड यांच्यावर भंडारा येथे उपचार सुरू आहेत। तुमच्याच गावात तुम्हाला जमावबंदी हा कुठला कायदा? मार्कडवाडीत उभं राहून शरद पवारांचा सवाल। जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघ देशभर चर्चेत आला आहे। या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तमराव जानकर विजयी झाले आहेत। मात्र जानकर यांच्या समर्थकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे। माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावात उत्तम जानकर यांना कमी मतं मिळाली, तर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी अधिक मतं मिळाली। पण या गावात जानकरांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे जानकरांना कमी मतं कशी मिळाली या संशोधनाचा विषय असल्याचं मार्कडवाडीकरांचं मत आहे। या गावाला शरद पवार यांनी भेट दिली आहे। मैंदर्गीत कारमध्ये सापडले देशी पिस्तूल, कर्नाटकातील कारसह एकाला अटक, दुसरा फरार। मैंदर्गी येथील मादन हिप्परगा चौकात कर्नाटक पासिंगच्या एका कारमध्ये गावठी देशी पिस्तुलासह एकाला पोलिसांनी जेरबंद केले, दुसरा संशयित फरार झाला। पिस्तूल व कार पोलिसांनी जप्त केली असून अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत पोलीस नाईक जगदीश नेमिनाथ राठोड वय 38 नेमणूक अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली। सोलापुरात चौकातील टपऱ्यांमध्ये खुलेआम मावा गुटखा विक्री सुरू। सोलापुरात सध्या चौकातील टपऱ्यांमध्ये खुलेआम मावा गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे। माव्यात घातक पदार्थांचा वापर होत आहे। तो खाल्ल्याने तरतरी येत असल्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात मावा खाऊन व्यसनाधीन होत आहे। किक बसण्यासाठी माव्यात घातक पदार्थांचा वापर होत आहे। दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने याकडे दुर्लक्ष होत आहे। ड्रायव्हरने ओलेक्ट्रा इलेक्ट्रिक बस सुरू करताच मोठा आवाज झाला, थेट स्थानकात शिरली, महिलेचा मृत्यू। नाशिक शिर्डीहून नाशिकला महामार्ग बस स्थानकात शनिवारी दिनांक 7 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास आलेली ई बस MH4LQ 9462 फलाटावर चौकशी कक्षासमोर थांबली। काही वेळेने बस थेट स्थानकात शिरली। यावेळी आंध्र प्रदेशची महिला भाविक बस खाली सापडून जागीच ठार झाली। शिवसेनेच्या 3 नेत्यांची मंत्रिपदाची वाट अवघड, देसाई सामंतांचा रस्ता मोकळा। दिल्लीतून हिरवा कंदील आल्यावरच अंतिम निर्णय। आपल्याला हवी त्या खात्यांसाठी पक्षांमध्ये सुरुवातीपासूनच रस्सीखेच सुरू आहे, त्यामुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी पुन्हा यामध्ये लक्ष घालणार का, अशा चर्चा देखील सुरू आहेत। फडणवीस आता शरद पवारांना सल्ला देऊ लागलेत, म्हणजे आनंदच म्हणायचा। राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला, देवेंद्र फडणवीस पवार साहेबांना सल्ला देऊ लागले आहेत, याचा मला आनंद असल्याचा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी लगावला आहे।